चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणून नम्रता आचार्य ठेमसकर यांनी जवळजवळ 2.5 वर्षे काम केलं। आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून ज्या सूचना, उपक्रम, आंदोलन मिळालं ते मी प्रामाणिकपणे राबवलं। परंतु जिल्ह्यातील पक्षाच्या काही नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड जातीयवाद निर्माण केला आहे। त्यासोबत जेव्हापासून मी वरोरा विधानसभेची इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला तेव्हापासून मला नेत्यांनी अपमानास्पद वागणूक दिली। याबाबत मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथेला यांना सुद्धा याबाबत लेखी तक्रार दिली आहे। पण मी पदावर राहू नये म्हणून माझ्यावर दबाव निर्माण करण्यात आला। सोबतच मी विधानसभेची इच्छुक म्हणून फॉर्म भरल्यानंतर मला पदावरून काढून टाकू म्हणून सतत अप्रत्यक्षपणे धमक्या देण्यात आल्या। या सर्व प्रकाराला कंटाळून मला वाटत नाही की मी या पदावर राहावं, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे। त्याचसोबत अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे। दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेली ही माहिती। अल्पसंख्याक समाजामध्ये हे म्हणते की ज्यांची संख्या कमी आहे त्या सर्वांना पक्षामध्ये कुठेतरी चांगली जी वागणूक आहे ती दिली जात नाहीये, त्यांची महत्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जात नाहीये, ज्या नवीन नियुक्त्या होत आहेत त्या एका विशिष्ट समाजाला धरून केल्या जात आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे या जातीयवादाचा मी निषेध करते आणि त्याचबरोबर मी फॉर्म भरल्यानंतर मी तो मागे घेतला पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकण्यात आला, माझ्याकडे काही लोक पाठवण्यात आले, खूप प्रयत्न केले की मी वरोरा मतदारसंघाचा फॉर्म भरू नये। जेव्हा की मी मग त्यांनी मला हे विचारलं की बा तुमचा काय संबंध, मला समोरच्या नेत्यांकडून विचारलं की तुमचा काय संबंध, तुम्ही फॉर्म कसा भरला। पण मी तरीही मागे हटली नाही आणि मी माझा फॉर्म कायम ठेवला। मी दौरा सुरू केला, त्यानंतर परत त्यांनी आक्षेप घेतले आणि मी बैठकीमध्ये माझी भूमिका मांडल्यानंतर सुद्धा मला काही मेसेजेस आले आणि मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही। पण माझी अशी भूमिका आहे की माणसाचा आत्मसन्मान कोणत्याही पदापेक्षा मोठा असतो आणि माझा स्वाभिमान माझ्यासाठी मोठा आहे, कोणतंही पद मोठं नाही। म्हणून मी आज माझ्या पदाचा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो। माझ्यावर कोणाचा दबाव नाही आहे, पण मी आज पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या विषयाला धरून। तर मी आज जी भूमिका माझी आहे स्वतःची म्हणजे राजीनामा आणि या सगळ्या पदाचा राजीनामा वगैरे द्यायची ती आधी मांडणार आहे आणि मी योग्य वेळ ज्या वेळेला परत मला बोलण्याची संधी मिळेल मी त्या नेत्यांची नावं सुद्धा नक्की घेईल आणि पुराव्यासह।